नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझं चा आजचा एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे गायत्री विचारतीये तेजसला की तुला ऑफिसला जायचं नाही, म्हणजे कामावर जायचं नाही आहे का, उत्साह मावळला काय तुझा, असं वगैरे ती त्याची कळ काढते. तर तो म्हणतो नाही जायचं आहे ना. तर गायत्री म्हणते की दसऱ्यात तुम्ही सगळे प्रभू या घराच्या बाहेर असणार. मग लगेच तेजस म्हणतो हसायला लागतो आणि तारीख पे तारीख तारीख के तारीख असं म्हणून तिला चिडवतो आणि म्हणतो की तुम्ही असं मागच्या वेळी म्हटला होतात की मागच्या वेळी तुम्ही म्हटला होतात गणपती या घरात होणार नाही, पण गणपती आलेच. तुम्ही असं किती पण म्हणा, तुमचा मी प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार नाही. मी घाबरलो हां असं एकदम नाटक करून तिला डिवचत असतो तेजस. आणखीन गायत्री म्हणते की या दसऱ्यांना सगळे प्रभू या घराच्या बाहेर असतील आणि बघतच राहा तुम्ही. तर लगेच इथे तेजस म्हणतो की सीमोल्लंघन होणार, पण नक्की कुणाचं आणि कशाचं ते आता बघतच राहिलं पाहिजे. आता बघूया, तेजसच्या हातात तर काही नाही आहे, पण नेमकं कसं काय करून दाखवेल तो जेणेकरून तो हे घर वाचवेल. ते प्रभूंचा जो वाडा आहे, जो काही आहे तो वाचवण्यासाठी तो काय करतोय आणि कसं करेल हे बघत राहणं आपल्याला इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर प्रेक्षकांनो, इथे गायत्री आता तेजसच्या बोलण्यावर चिडली आहे बरं का, आणि तेजस इथे मुद्दाम तिची म्हणजे कळ काढतोय आणि नंतर गायत्री इथे चिडून निघून गेली आहे कामावर. तर इकडे आता कॉलेजमध्ये रणजित आलेला आहे तेजसनं सांगितल्याप्रमाणे की ॲडमिशन करून देण्यासाठी, आणि रणजित इथे मोबाईलमध्ये बघतच पुढे चालत असतो की मानसी पोचले असतील का कॉलेजमध्ये, आणि त्याचं त्या गाडीकडे लक्ष नसतं. त्यामुळे एक 2 व्हीलरवाला येतो आणि त्याला धडकतो. नेमका तो गुडघ्यावरच इथे लागतं, त्यामुळे तो एकदम असा खाली पडतो आणि कळवळतो, त्याला उठता पण येत नसतं. तर तो जो काही गाडी चालवणारा असतो तो म्हणतो की सॉरी, तुम्ही असे एकदम समोर आलात ना, त्यामुळे मला काही कळलं नाही वगैरे असं तो म्हणतो, आणि बाकीचे सगळे त्याला इथे उठवून घेऊन जातात. तर इकडे तेजस आता निघालाय कामावर जायला. आभा आणि गार्गी दोघीजणी इथे आल्या आहेत. आभा विचारते आहे तेजसला कुठे चाललायस, तर तेजस म्हणतो गोव्याला चाललोय, तू येणार आहेस का वगैरे असं चेष्टेत बोलत असतात ते. तर माझं एक काम होतं, करशील का, तर काय गोव्यातनं काजू आणायचेत का असं तेजस विचारतो. आणि लगेच आबा म्हणते की अरे दादा चेष्टा नको ना करूस, तुला माहिती आहे ना मी कुठे चालू होते, मग का विचारतेस. नाही गार्गीला सोडशील का रे जाताना वाटेत. तर गार्गी म्हणते एकदम लगेच, आता गार्गी सज्जनचा पुतळा बनणार आहे नाही का, म्हणजे सून व्हायचं आहे तिला या घरची. आणि लगेच म्हणते की तेजस तुम्हाला जर उलटं पडत असेल, त्रास होत असेल तर नको, माझी मी जाते वगैरे असं सांगते. आणि मग लगेच तेजस म्हणतो हो ॲक्च्युली उलटं पडतं आहे मला, मी जातो ठीक आहे. तर लगेच गार्गीला इकडे आबा खुणवते आणि म्हणते की काय आहे. आणि मग नंतर ते म्हणते नाही माझं पण त्या कॉलेजच्या रोडला SM कॉलेज तिकडे SM रोडला माझं पण काम आहे, प्लीज सोडा ना मला असं म्हणते. आणि काय काम आहे असं विचारल्यानंतर ती तुला कुठे जायचं असं विचारतो तेजस. तर आबा म्हणते अरे ती सांगेल ना रे कुठे जायचं आहे ते गाडीवर बसल्यानंतर. आणि या सगळ्या गडबडीत ते जे काही नाणं किंवा तो काही स्टोन आहे तेजसचा लकी चार्म ते खाली पडतं आणि गार्गी लगेच ते उचलते आणि म्हणते कशाला हा दगड तुम्ही ठेवला इथे. तर तेजस ते काढून घेतो आणि हा दगड नाही आहे, माझ्यासाठी तो लकी चार्म आहे असं म्हणतो आणि खिशामध्ये ठेवतो. आणि आबा बघत राहते 2 मिनटासाठी. आणि आता गार्गी गाडीवर बसताना खरीच मजा आहे. आणि लगेच इथे तेजस तिची नक्कल करत म्हणतो अशी मान खाली बसून तुम्ही साईड सांगू नका, सरळ सांगा उजवीकडे जायचं आहे डावीकडे जायचं आहे, नाही तर मानेने असं सांगाल सगळं करत तर गाडीवरनं लोट होईल असं म्हणतो आणि हसायला लागतो. आणि मग इथे गार्गी त्याच्या हातात हात देते आणि म्हणते मदत करा, थँक्यू म्हणून म्हणतो आधी तेजस. मग तेजस म्हणतो थँक्यू, तर गार्गी म्हणते थँक्यू नाही हो, मदत करा ना गाडीवर बसायला. अहो गाडी आहे ती, उंटावर बसल्यासारखं काय करताय असं तेजस इथे नक्कल करत असतो, चेष्टा करत असतो त्याची. तर नंतर तो हातात हात देतो आणि बसवतो तिला. आणि मग गार्गीला आभा सांगते की अगं गार्गी हाताला पकडून बस ना, आणि एकदम ती अशी की गच्च पकडते. तेव्हा तेजस म्हणतो जरा ग्रीप ठेवा ना, म्हणजे जरा हालायला बरं होईल. तर इकडे VM कॉलेजमध्ये मानसी इथे बाहेर उभी आहे. निधी येते आणि म्हणते की ताई थँक्यू, तुझ्या ओळखीमुळे मला ॲडमिशन मिळालं, तू नसतीस तर ॲडमिशन झालं नसतं, तुझ्या ओळखीमुळे काम झालं माझं. आणि तेवढ्यात इथे मानसी विचारते अगं प्रोस्पेक्टस कुठे आहे. तर निधी म्हणते विसरले म्हणून घेऊन येते असं सांगून निधी निघून जाते. तर इकडे प्रेक्षकांनो, तेजसला आणि गार्गीला गाडीवरून जाताना इकडे मानसी बघतीये बरं का. आणि तेजस आणि गार्गी दोघंजण इथे हसत खेळत जात असतात, मजा करत जात असतात. ते बघून मानसीला अजूनच इथे कसं तरी होतंय. आणि ह्या सगळ्या फिलिंग्सचं उत्तर तिला सापडेल का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे आता घरी आल्यानंतर मानसीची आई म्हणजेच संपदा इकडे आपला फोन शोधतायत. कुठे फोन ठेवला ते आठवत नाही आहे त्यांना. त्या सगळीकडे इथे बघतायत. मानसी विचारते की
अगं तू निधीला निधी घेऊन गेली आहे का फोन? तर आई म्हणतात की नाही, निधी घेऊन नाही गेलेली. आणि ते इकडे तिकडे फिरत असतात फोन शोधत. तेव्हा मानसी त्यांना एका ठिकाणी शांत बसवते आणि म्हणते, तू फोन कुठे ठेवला होता शेवटचा? आई म्हणतो, अगं मला तेच तर आठवत नाही आहे ना, हल्ली माझं असंच होतं आहे, फोन कुठे ठेवला आहे किंवा काय गोष्टी माझ्या लक्षातच राहत नाही आहेत. मग आईला विचारते मानसी, तू किचनमध्ये होतीस का शेवटी फोनवर बोललीस तेव्हा? तर किचनमध्ये असेल फोन. मानसी तिथे जाऊन बघते तर तिथे सुद्धा फोन नाही आहे. मग तू दिवसभर बाहेर कुठे गेली होतीस का असं विचारते मानसी. तर आई म्हणते, मी बाहेर कुठे जाऊ, एवढी कामं पडलेत, मला वेळ तरी आहे का बाहेर जायला? हे काय कपाट आवरायला काढले, कपडे सगळे घडी करून ठेवायचेत. मग मानसी म्हणते, आई कपाटात फोन ठेवला नसशील ना? तर इथे नाही म्हणते आई, अगं कपडे इथेच आहेत. आणि मग कपड्यांमध्ये फोन बघितला तर तिथे फोन असतो. आणि मानसी म्हणते, हा घे फोन, कपड्यांमध्ये आहेत. आणि नंतर मानसी इथे छान सांगते, एखादी गोष्ट हरवली ना तर त्या गोष्टीबद्दल, त्या वस्तूबद्दल प्रश्न विचारायचे आपल्यालाच, म्हणजे कुठे आहेत, काय आहे, आणि मग ती वस्तू कुठे आहे ते कळतं आपल्याला. तर मानसीची आई म्हणते, म्हणजे संपदा म्हणते मानसीला, दुसऱ्याची वस्तू तू पटकन शोधून दिलीस, एवढे प्रश्न तू विचारलेस, पण स्वतःच्या बाबतीत तू हे करत नाही आहेस. स्वतःला जरा प्रश्न विचार, म्हणजे जे काही तू उत्तर शोधतेस त्या प्रश्नांची उत्तरं तुला नक्की मिळतील बरं का. खरंच आपल्याला असं वागता आलं पाहिजे ना, म्हणजे आपल्यातलाच प्रश्न विचारून आपल्या मनात काय आहे ते आपण शोधून काढता आलं पाहिजे आपल्याला. आता बघूया मानसीला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात का आणि तिला कुठले कुठले प्रश्न पडतात. मानसी इथे विचार करत येऊन बसली आहे बरं का, पायरीवर येऊन, आणि ती विचार करते. तिला तिचं मनच विचारते, तुला तेजसच्या भेटीची ओढ लागते का? तिचं मन तिच्या समोर येते आणि म्हणते, तुला तेजसच्या भेटीची ओढ लागते का? तर ती म्हणते की हो, ओढ लागते. त्याच्याबरोबर वेळ घालवताना वेळ कसा निघून जातो हे तुला कळतंय का? तर मानसी ते म्हणते की नाही, त्याच्याबरोबर वेळ घालवताना वेळ कसा जातो ते निघून म्हणजे कळत नाही. तर तिसरा प्रश्न असा विचारतो की त्याच्यासोबत तुला थांबावंसं का वाटतं? तर ती म्हणते की सुरक्षित राहावंसं, म्हणजे सुरक्षित वाटतं मला त्यांच्याबरोबर. त्याच्या घरच्या माणसांशी तुला जमवून घ्यावंसं असं का वाटतं? आणि हे असं म्हटल्यानंतर तिला मावशीबरोबर, तात्यासाहेबांबरोबर, आवाबरोबर जे काही असे घालवलेले क्षण आहेत ते सगळे आठवतात. आणि तिचं मन असं 4 टप्प्यात उभं राहिलं आहे बरं का. आणि 4 टप्प्यातून तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती करतं आहे तिचंच मन. बघूया यातनं काय डिसिजन घेते मानसी किंवा काय तिथे समोर येतं आहे ते. तुम्हाला काय वाटतंय प्रेक्षकांनो, मानसीला काय शेवटचं उत्तर मिळेल? ती आपलं प्रेम कबूल करेल का, की तेजसवर तिचं प्रेम आहे ते जाणून घेऊया. त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आता मानसीला त्याच्या घरच्यांबद्दल ओढ का वाटते असा प्रश्न विचारल्यानंतर तिला ते सगळे क्षण आठवत आहेत. एकत्र बसून मोदक केलेले, डेकोरेशन केलेले, हे सगळ्या गोष्टी ते मानसीला आठवत आहेत. आणि बघूया मानसी त्याबद्दल काही बोलते का. तर गणपती पडत असताना, तात्यासाहेब पडत असताना तेजस आणि मानसीनं त्यांना सावरलेलं, हे सगळे क्षण तिला आठवत आहेत. आणि त्यांच्या माणसांबद्दल ओढ वाटते, त्यांच्याबरोबर काहीतरी नातं असावंसं वाटतंय त्या माणसांबद्दल, असं वाटतंय म्हणून मी त्यांच्याबरोबर इथे असते. आणि ह्या सगळ्या प्रश्नाबरोबर अजून एक प्रश्न तिचं मन तिला विचारतं की तेजसला दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर बघितल्यावर तुला त्रास होतोय का? तो दुसऱ्या व्यक्तीशी खुश राहतोय किंवा दुसऱ्या व्यक्तीला तुझी जागा देतोय असं वाटतंय का तुला? आणि मग तिला आठवतं की गार्गी त्यांच्या घरात आलेली, त्या दोघांची भेट झालेली, त्या दोघांनी घालवलेले एकत्र क्षण जे त्या डोळ्यासमोर घालवलेले असतात, म्हणजे फुलांच्या पाकळ्या करताना एकमेकांना चिडवलेलं असेल, हे सगळे जे काही क्षण आहेत ते इथे तेजस आणि गार्गीचे मानसीला इथे आठवत आहेत. आणि मग मानसीला हे पण आठवतोय की कसं म्हणजे तेजसच्या आईनं सांगितलेलं असतं की ही गार्गी स्थळ म्हणून आली आहे आणि तुला ही कशी वाटते, तेजसची आणि गार्गीची जोडी कशी दिसेल, असं सगळं विचारलेलं असं तिला आठवतं. आणि तिच्या डोळ्यातून इथे पाणी यायला लागतं. आणि पाणी आल्यावर तिचं मन तिला सांगतं की हे जे पाणी येते ना तुझ्या डोळ्यातून तेच प्रेम आहे आणि तू प्रेमात पडली आहेस तेजसच्या, असं म्हणून इथे सगळ्या बाजूने म्हणजे 4 बाजूनं तिचं मन जे काही प्रश्न विचारत होतं तर 4ही बाजूने ते तिला इथे सांगतं की तुझं प्रेम आहे तेजसवर आणि तू तेजसच्या प्रेमात पडलीस. आणि मानसीसुद्धा या डिसिजनवर पोचते की हो, माझं तेजसवर प्रेम आहे. म्हणजे बाबांनी दिलेलं वचन म्हणून नाही, तर तेजस मला मनापासून आवडू लागलेत आणि म्हणून मला त्यांच्याबरोबर इथे राहायचं आहे असं म्हणून ते इथं सांगतात. मन तिचं कबूल करतं. आणि आता मानसी खुश झाली आणि ती सांगते की ही गोष्ट लवकरात लवकर तेजसला सांगितली पाहिजे. म्हणून तेजसला इथे ती बाहेर शोधत येते. तेजस काहीतरी करत बसलाय आणि ती येऊन सांगते इथे मानसी की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि तेजस म्हणतो की सांगा. मग काय ॲडमिशन झालं ना, कुणामुळे झालं ॲडमिशन?
तेजसला इथे वाटतंय ॲडमिशन रणजितमुळे झालं आहे, पण ॲडमिशन इथे खुद्द मानसीमुळेच झालं आहे. कसं आता बघूया तेजसचा हा गैरसमज कधी दूर होईल ते. तर ती दोघं बोलत असतात आणि मानसी विचारते, तुम्ही गाडीवरून कुठे गेला होतात? तर इथे तेजस सांगतोय, ते होय, गार्गीला सोडायला सांगितलं होतं आबाने, ते तिकडे घेऊन गेलो होतो आणि मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे असं म्हणून मानसी ते म्हणते. तेवढ्यात तिचं मन तिच्या समोर येतं आणि म्हणतं, तेजसवर प्रेम करतेस ना तू? ते सांगणार आहेस ना तू तेजसला? खरं प्रेमाचा खरा अर्थ आहे त्याग, स्वार्थी असून चालत नाही. तेजसला बहुतेक गार्गी आवडली, कारण तेजस इथे म्हणतो मी खुश आहे म्हणून. कारण मानसी विचारते, तुम्ही खुश आहात ना? तर ती म्हणते की हो मी खुश आहे. तेजस म्हणतो मी भरपूर खुश आहे असं सांगतो. आणि ह्या सगळ्याचा विचार करते मानसी की तेजसला गार्गी इथे आवडली आहे स्थळ म्हणून, ती पसंत आहे आणि मानसी खुशीत आहे. ॲडमिशन झालं आहे तर ते का झालं आहे तर रणजितमुळे झालं आहे. आणि मानसी अजून मंगळसूत्र बघते, हे तेजसनं बघितलेलं असतं आणि तेजसला इथे वाटतं आहे की रणजितमुळेच इथे मानसी खुश आहे. या दोघांच्या प्रेमाचा त्रिकोण चौकोन जो काही झाला आहे तो कधी सुधारेल आणि काय नेमकं कसं वळण घेईल यांचं नातं, ते बघत राहिलं आपल्याला खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांनो. आता रणजितला सांगितलं पाहिजे जाऊन असा विचार तेजस इथे करतोय आणि तेजसला गार्गी आवडते असा विचार इथे मानसी करते आणि त्यामुळं इथं दोघं आता कन्फ्युजनमध्ये आलेत बरं का. आणि तेवढ्यात ते नाणं जे काही आहे तो तेजस इथे उडवत असतो आणि ते उडवलेलं नाणं खाली पडता पडता मानसी इथे धरते. तेजस ते नाणं मानसीच्या हातात देत असतो, खरं मानसी ते घेत नाही आणि तेजसच्या हातात ती परत देते. या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये गाणं लावलं आहे, तुझे नि माझे नाते काय. मानसीच्या चेहऱ्यावर आलेली बट जी काही आहे ती तेजस इथे पुढे म्हणजे मागे सारतोय, हे मानसीला स्वप्नात दिसतंय. आणि आता बघूया मानसी तेजसला तिचं प्रेम कबूल करू शकते का ती तशीच म्हणजे अव्यक्त राहील तिचं प्रेम भावना जी काही आहे ते. नेमकं काय होईल, कारण मानसीला वाटतंय गार्गी आवडती आणि तेजसला रणजितबद्दल इथे वाटतंय की मानसीचं आणि रणजितचं लग्न होऊ दे, म्हणजे गाडीला गाडी मिळू दे, म्हणजे श्रीखंडाची गोळी इथे खुश होईल असं म्हणून इथे त्याच्या मनामध्ये विचार चालू आहे. बघूया आता पुढे काय काय होतंय ते. तुझे नि माझे नाते काय हे गाणं बॅकग्राऊंडला खूप छान वाजतंय बरं का. या सिच्युएशनला ते गाणं सूट होतं एकदम, त्यामुळे त्या गाण्यामध्येच हा सीन इथे संपवला आहे. ती त्याचं नाणं तिला परत देते आणि ते निघून जाते. आणि ती निघून गेल्यानंतर जे काही तेजस म्हणतोय की आता रणजितला जाऊन भेटलं पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे आणि मानसी आणि रणजितचं लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे असं तेजस इथे म्हणतो. आणि इकडे मानसी आता सुनंदा मावशीलाच म्हणजे तेजसच्या आईला सांगते की त्यांना चालणार आहे गार्गी स्थळ म्हणून. आता बघूया या सगळ्यामध्ये गायत्री नेमकं काय करणार आहे ते. तेजसला गार्गी पसंत आहे असं मानसीला वाटतं आणि तिनं तसं सांगितल्यामुळे इकडे तेजसची आई आता प्रॉपर म्हणजे कांदे पोह्याचा कार्यक्रम करायच्या तयारीत आहे. आणि तेजस तिकडे रणजितला भेटायला गेला आणि तेव्हा रणजित कात्री घेऊन सांगतोय की तेजसला आणि म्हणजे त्याच्या आईला सांगतोय मानसीचं लग्न माझ्याशीच झालं पाहिजे असं तो इथे सांगतोय, नाही तर मी कात्रीही स्वतःमध्ये घुसवून घेईन वगैरे असं तो सांगतो. आणि इकडे तेजसच्या आईचा आता कांदेपोह्याचा कार्यक्रम करायचं प्लॅनिंग चालू आहे. बघूया आता येणाऱ्या भागांमध्ये काय घडतंय. आणि इथे गायत्री म्हणते की मी हे असं होऊ देणार नाही. नेमकं आता ती काय होऊ देणार नाही, तेजसचं आणि गार्गीचं लग्न की रणजित आणि मानसी एकत्र आलेत हे होऊ देणार नाही. बघूया, कारण इथे ट्विस्ट मोठा आलाय बरं का. आणि त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा सिरियल थोडं तुझं थोडं माझं.